नमो नमः. आज आपण श्री सिद्धांत शिखामणीतील ज्ञानपादोदक स्थल पाहणार आहोत. तदैक्य संपन्नता आनंद ज्ञानम ज्ञानगुरुर्मतः तत्सामरस्य शिष्यस्य ज्ञानपादोदकम विदु. ज्ञान हाच ज्ञानगुरु होय. शिक्षापादोदक संपन्न अशा शिष्याला होणाऱ्या ज्ञान आणि आनंदाच्या ऐक्यालाच ज्ञानपादोदक असे शिवज्ञानी लोक म्हणत असतात. अर्थात आनंद हाच ज्ञानगुरु होय. अविद्याराहुर्निर्मुक्तो ज्ञानचंद्र सुनिर्मलः प्रकाशते पराकाशे परानंद महाद्युती. अज्ञानरूप राहूचा स्पर्श न झालेला, मलवासनांचा लेश मात्र संपर्क नसलेला, परमानंदरूप महाकांतीने युक्त असा शिवाद्वैत ज्ञानरूपी चंद्र सर्वोत्कृष्ट अशा हृदय आकाशामध्ये प्रकाशित होत असतो. अज्ञान मेघ निर्मुक्त पूर्ण ज्ञान सुधाकरा आनंद जलदे वृद्धिम अनुपश्यन विभासते. अज्ञानरूपी मेघ आवरणापासून मुक्त झालेला शिवज्ञानरूपी पूर्णचंद्र निजानंदरूपी समुद्राला भरती आणून प्रकाशित होत असतो. ज्ञानचंद्रोदये जाते ध्वस्त मोह तमोभरा पश्यन्ति परमां काष्टा योगिनः रूपिणीम. शिवज्ञानरूपी चंद्रोदय झाल्याने मोहरूपी गाढ अंधकार नाहीसा होऊन शिवयोगी परमानंदरूपी स्वस्वरूपाचा अनुभव करत असतो. मायारजन्या विरमे बोधसूर्ये प्रकाशिते निरस्त सर्व व्यापारश्चित्रस्वपिती संयमी. जो संयमी असा शिवयोगी मायारूपी रात्र संपून चिद आदित्याचा उदय होताच सर्व व्यापार शून्य होऊन झोपतो, हे आश्चर्यच म्हणावे. ज्या सांसारिक व्यवहारात सामान्य लोक जागे होऊन सर्व व्यवहार करतात, त्या व्यवहारापासून हा शिवयोगी अलिप्त असतो. अनाद्य अविद्या विच्छित्ती वेलायां परयोगिना प्रकाशते परानंद प्रपंचेन विनाकृतः. अनादि अशा अविद्येच्या निवृत्तीच्या वेळी त्या परयोग्यास प्रपंचाविना निरुपाधिक अशा परमानंदाचा अनुभव येत असतो. कुतो ब्रह्मा कुतो विष्णू कुतो रुद्र कुतो रवी साक्षात कृतप्रानंद ज्योतिष साम्य कल्पना. अपरोक्ष परानंद विलासस्य महात्मनः ब्रह्मविष्णवादयो देवा विशेषा सुखबिंदवः. आत्मस्वरूपाचा पूर्ण आनंद प्रत्यक्षपणे मिळवलेल्या श्रेष्ठ योग्याला ब्रह्मदेव विष्णू वगैरे देवांना मिळणारी सुखेसुद्धा बिंदू समान क्षुद्र वाटत असतात. यन्मात्रा सहितं लोके वांछती विषयं नरा तत्प्रमेयं आनंदं परमं कोन वांछती. चिदानंदाच्या अंशमात्र सुख असलेल्या विषय सुखाची लोक अपेक्षा बाळगतात, तर सर्वांनीच त्याची अपेक्षा